श्री स्वामी समर्थ. सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे, कारण तो सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ मानला जातो आणि भगवान श्रीकृष्णाने स्वतः या महिन्याला मासानं मार्गशीर्षम असे म्हटले आहे. हा महिना श्रीकृष्णाला समर्पित आहे आणि त्यात अनेक धार्मिक विधी केले जातात, जसे की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांतता येते. या महिन्याला अजून काही धार्मिक महत्त्व आहे, जसे की भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेनुसार हा महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. या महिन्यात सूर्य धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा धनुर्मास आणि खरमास सुरू होतो. या महिन्यात अनेक व्रत आणि पूजासुद्धा केली जाते. तसेच महालक्ष्मीचे व्रत. हा महिना महालक्ष्मीला समर्पित असून गुरुवारचे व्रत करणे खूप शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे उमा महेशांचे व्रत. नारद पुराणात सांगितल्यानुसार मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीपासून सुरू होणारे उमा महेशाचे व्रत केल्याने पुण्यप्राप्ती होते. तसेच मार्गशीर्ष महिन्यात दानधर्माचेही विशेष महत्त्व आहे, जसे की चादर आणि उशी यासारख्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते. चला तर मग आज आपण बघूया मार्गशीर्ष महिना 2025ची सुरुवात कधीपासून होणार आहे, या महिन्यात किती गुरुवार येणार आहे आणि शेवटचा गुरुवार कधी येणार आहे. या महिन्याची सुरुवात, मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबर 2025ला मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. अजून 20 डिसेंबर 2025ला मार्गशीर्ष महिना संपत आहे. 21 नोव्हेंबरला शुक्रवार आल्यामुळे गुरुवार हा आपण 27 नोव्हेंबरला पहिला करणार आहोत. दुसरा गुरुवार हा आपण 4 डिसेंबरला करणार आहोत. तिसरा गुरुवार आपण 11 डिसेंबरला करणार आहोत. चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला येत आहे. पण काही लोकांच्या मनात शंका येईल, कारण कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे की अमावस्या प्रारंभ होत आहे उर्वरित रात्री 4:59. तर असा काही लोकांना प्रश्न पडेल की या दिवशी उद्यापन करायचं की नाही करायचं. पण अमावस्या ही मध्यरात्रीनंतर लागणार आहे, तर आपण या दिवशी उद्यापन करू शकतो. म्हणजे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार येणार आहेत. याचप्रमाणे आपल्याला 4 गुरुवार महालक्ष्मीची पूजा करायची आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.